तर नमस्कार सगळ्यांना मित्रांनो, परत एकदा आलो आपण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन. मित्रांनो, जसं की बिग बॉस सीझन 6 ची सगळेजण वाट बघत होते आणि बिग बॉस सीझन 6 चा पहिला प्रोमो हे सगळ्यांनी बघितला आणि सोशल मीडियावर एवढा व्हायरल होतो बिग बॉस सीझन 6 चा प्रोमो की सगळेजण खुश झालेले आहेत की बिग बॉस सीझन 6 लवकरच आलेला आहे. जसं की मित्रांनो, आता सगळेजण बिग बॉस सीझन 6 चा प्रोमो बघितल्यानंतर आता सगळेजण वाट बघत होते की बिग बॉस सीझन 6 मध्ये कोण कोण प्रेक्षक येणार आहेत. आज आपण त्याच्या संदर्भात काही गोष्टी बोलणार आहेत आणि काही जण असे पण आहेत की त्या बिग बॉस सीझन 6 मध्ये येणारे आहेत, त्याचबद्दल आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला लास्ट पर्यंत बघा आणि व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही की कमेंट केल्याशिवाय कुठेही जाऊ नका, कारण की तुमचा एक एक कमेंट खूप म्हणजे खूप महत्त्वाचा असतो. आणि मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ही बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये होस्ट म्हणून कोण असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळीकडे हेच व्हायरल होत आहे की काही जण बोलतात की महेश मांजरेकर सरच पाहिजे आणि काही जण बोलतात की रितेश दादाच पाहिजे. तर मित्रांनो, आपण मागचे काही सीझन बघितलं आणि सीझन 5 बघितलं तर हे जर आपण सीझन कम्पेअर केलं तर मित्रांनो, मराठी बिग बॉस सीझन 5 हा खूप म्हणजे खूप व्हायरल झाला होता आणि खूप TRP भेटली होती. त्याच्यामुळं मित्रांनो, बिग बॉस सीझन 6 मराठीचा जो सीझन 6 आहे त्याच्यात सुद्धा मित्रांनो रितेश देशमुख सरच राहणार आहेत होस्ट म्हणून. मित्रांनो, हे गोष्ट जर आपण बघितली तर खरोखरच मराठी सीझन 6 चा होस्ट म्हणजे रितेश देशमुख सरच पाहिजेत. कारण की मित्रांनो, भाऊचा धक्का बघायला खूप लोकांना आवडतो आणि खूप लोक भाऊचा धक्का बघण्यासाठीच येतात बिग बॉस सीझन बघायला. तर मित्रांनो, राहिली गोष्ट आता आपल्या कॉन्टेस्टंट लिस्टची. तर कॉन्टेस्टंट लिस्ट म्हणजे मित्रांनो, मी 3 ते 4 नावे घेणार आहे आणि ते 3 ते 4 नावे म्हणजे कन्फर्म सदस्य झालेले आहेत असे मानलं जातं. मित्रांनो, जसं की बिग बॉस सीझन 5 जो मराठीचा सीझन 5 होता त्याच्यामध्ये रॅपिंग क्षेत्रातले पण काही जण घेतले होते, म्हणजे एक रॅपिंग क्षेत्रातलं घेतलं होतं. जसं की मित्रांनो, ह्याही सीझन मध्ये एखादी रॅपिंग क्षेत्रातलं कोणी ना कोणी घेणार आहे. आणि सोशल मीडियावरचं जसं व्हायरल जे असतात मित्रांनो, जसं की धनंजय DP दादाला घेतलं होतं सीझन 5 मध्ये, जसं युट्यूबर होती कोकण क्वीन, जसं की मित्रांनो इंस्टाग्राम रीलर होते जसं की आपला सूरज चव्हाण, असे काही इन्फ्लुएन्सर होते मित्रांनो बिग बॉस सीझन 5 मध्ये. तसंच मित्रांनो, ह्याही सीझन मध्ये बिग बॉस सीझन 6 मध्ये सुद्धा असेच इन्फ्लुएन्सर घेणार आहेत. जसं की मित्रांनो, TV सिरियल पासून ते इन्स्टाच्या रील व्हायरल पर्यंत असे सदस्य घेणार आहेत. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट म्हणजे आजकालच्या जसं चर्चेत आहे, यायलाच लागतं हॉटेल तिरंगा, हॉटेल भाग्यश्री. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे कुठून हे जसे इन्स्टावर व्हायरल झालेले आहेत मित्रांनो, ह्या अशा गोष्टीमधून पण ह्या लोकांपैकी एखादा व्यक्ती येऊ शकतो. ते म्हणजे मित्रांनो, सगळ्यात नाव चर्चेत असलेलं आहे मित्रांनो हॉटेल भाग्यश्रीचं. कारण की हॉटेल भाग्यश्रीचा मालक जो आहे खूप ट्रेंडिंगला चालू आहे आणि तोही बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये येऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, तो आल्यानंतर हॉटेल तिरंगा किंवा हॉटेल जलपरीचे मालक ह्या दोघांपैकी एकाला घेऊ शकतात. मित्रांनो, हे फक्त आणि फक्त अपेक्षित असलेले आहेत. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंस्टाग्रामवरचे रील स्टार जे आहेत ते पण येऊ शकतात बिग बॉस सीझन 6 मध्ये. तर ते नाव आहे मित्रांनो अनुश्री माने. कारण की अनुश्री माने पाठच्या काही सीझन मध्ये पण झळकली होती मित्रांनो. TV सिरियल मध्ये पण अनुश्री मानेचं नाव झळकलं होतं. कारण की जसं की तुम्ही बघितलाय मित्रांनो, पाठचा जो चल भावा सिटीत हा शो होता, हा पण एक रियालिटी शो आहे आणि त्या रियालिटी शो मध्ये अनुश्री मानेला घेतलं होतं आणि अनुश्री मानेने खूप चांगला तिथे खेळली आणि खेळ खेळल्यानंतर सगळ्या प्रेक्षकांच्या मनात जागा केलेली आहे. आणि तसंच तिला बिग बॉस सीझन 6 मध्ये घेऊ शकतात. मित्रांनो, अनुश्री माने एक इंस्टाग्राम रीलर आहे आणि इंस्टाग्रामवर तिची खूप फॅन फॉलोइंग आहे आणि तशीच फॅन फॉलोइंग आता तिची TV सिरियल मध्ये पण बनलेली आहे. कारण की चल भावा सिटी हा शो आल्यानंतर अनुश्री मानेची वेगळीच ओळख निर्माण झालेली होती मित्रांनो. त्याच नुसार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये अनुश्री मानेला घेऊ शकतात. आणि
तिसरी गोष्ट मित्रांनो, मंदार दादा ऍक्टर रायटर हा मंदार दादा पण बिग बॉस सीझन 6 मध्ये येऊ शकतो, कारण की मंदार दादाने स्वतः बोललेलं होतं की मी मराठी बिग बॉस सीझन 6 हे मी रिव्ह्यू करू शकणार नाही, कारण की मी त्या टाइम मध्ये बाहेर असणार आहे. आणि मंदार दादाने काही हिंट पण दिली होती 2-3 व्हिडिओ मध्ये पण सांगितलं होतं, मी ते तुम्हाला व्हिडिओ पण दाखवू शकतो मित्रांनो. त्याच हिंटमुळे मित्रांनो सांगू शकतो की मंदार दादा पण बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये जाऊ शकतो. आणि मित्रांनो, तुमचे आवडते प्लेयर कोण कोण आहेत ते कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोण हवं आहे बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये. तर मित्रांनो चला बाय बाय, व्हिडिओ लवकरच घेऊन येऊया पूर्ण कॉन्टेस्टंट लिस्टचा. तर चला बाय बाय.